सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार। तर आज आपण समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट पायाभूत चाचणीचे सन 2025-26 मधील आयोजनाबाबत माहिती घेणार आहोत। त्याचं वेळापत्रक, त्याचं स्वरूप पाहणार आहोत। पायाभूत चाचणीचे आयोजन हे 6 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात येणार आहे। यामध्ये प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या 3 विषयाची इयत्ता 2री ते 8वी तील विद्यार्थ्यांची शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व शाळांमध्ये ही चाचणी होणार आहे। 3 नियतकालिक मूल्यांकन चाचणी घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये पहिली 6 ते 8 ऑगस्ट या दरम्यान संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 1 माहे ऑक्टोबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात किंवा माहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 2 माहे एप्रिल 2026 मध्ये। पायाभूत चाचणीचे वेळापत्रक, कालावधी दिनांक 6 ते 8 ऑगस्ट, प्रथम भाषा, दुसरी लेखी प्लस तोंडी दिनांक 6 ऑगस्ट 2025, दुसरीसाठी 60 मिनिटे वेळ 20 अधिक 10 30 मार्क, तिसरीसाठी 90 मिनिटे वेळ 30 अधिक 10 40 मार्क अशा प्रकारचं स्वरूप आहे। 5वी 6वीसाठी 90 मिनिटे, 7वी 8वीसाठी 120 मिनिटे 50 अधिक 10 60 मार्क असं हे 3 विषयाचं स्वरूप आहे। प्रथम भाषा सर्व माध्यम, गणित सर्व माध्यम आणि तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम अशा प्रकारे 2री ते 8वीतील सर्व विद्यार्थ्यांची मूल्यांकन चाचणी होणार आहे। आणि त्यानंतर पायाभूत चाचणीबाबतचे इतर काही मार्गदर्शक सूचना आहेत ते पण आपण पाहणार आहोत। पायाभूत चाचणी ही शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चाचणीचं आयोजन करण्यात येणार आहे। पायाभूत चाचणीकरिता प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयाचा समावेश होणार आहे। तर अशा प्रकारे आपण पायाभूत चाचणीची जी मार्गदर्शक सूचना होत्या त्या पाहिल्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।